साधारणतः 2008-2009 साली महाराष्ट्रामध्ये स्लॅमडॉग मिलेनियर या नावाचा एक चित्रपट प्रसिद्ध झाला होता। या चित्रपटातल्या एका गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेलं होतं। गाण्याचं नाव होतं जय हो। आणि याच दरम्यान मानखटाव तालुक्यात एका दमदार पर्सनॅलिटी असणाऱ्या तरुण तरफदार युवकाची राजकारणामध्ये एंट्री झाली होती, ज्याचं नाव होतं जयकुमार। जय हो या गाण्यावर जयकुमार गोरे यांची एंट्री स्टेजवर होऊ लागलेली होती। 2008-2009 सालापासून सुरू झालेला हा प्रवास आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे। अगदी हालाकीच्या परिस्थितीतून संघर्ष करत साध्या रेशनिंग दुकानदाराचा पोरगा असलेल्या जयकुमार गोरे भाऊ यांचा मंत्री होण्यापर्यंतचा संघर्ष हा अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे। आज आपण याच संघर्षाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून घेणार आहोत। नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचॅक मराठी। मंडळी, जयकुमार गोरे म्हटलं की अगदी शून्यातून वरती येऊन आमदार झालेला सर्वसामान्य माणूस जयकुमार गोरे यांचं प्राथमिक शिक्षण झालं ते मान तालुक्यातील दहिवडीमध्ये। यानंतर जयकुमार गोरे यांनी आपल्या कुस्ती क्षेत्राच्या आवडीचा निर्णय घेतला। मग कुस्ती क्षेत्राकडे वळण्यासाठी त्यांनी कुस्ती क्षेत्रात करिअर करण्यासाठी थेट सांगली गाठलं। पुढं कुस्तीचं प्रशिक्षण चालू असतानाच जयकुमार गोरे भाऊ यांना राजकारणाची सुद्धा आवड लागली। मुळातच आता सातारा जिल्हा म्हणलं की प्रत्येकाच्या रक्तात राजकारण विणलेलं। अंगात प्रचंड कौशल्य व इच्छाशक्ती असल्याने जयकुमार गोरे यांनी सांगली परिसरात अगदी कमी काळात मोठ्या प्रमाणावर युवक वर्गात आपली क्रेज निर्माण केलेली होती। अशातच सांगली जिल्ह्याचे जाणकार नेते पतंगराव कदम यांनी जयाभाऊ यांच्यामधील असलेला हिरा ओळखला आणि मग पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जयकुमार गोरे यांनी राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली। मग याच अनुभवातून जयाभाऊ यांनी मानखटावच्या राजकारणामध्ये एंट्री केली। त्यावेळी राष्ट्रवादी गटाचा मजबूत असा स्ट्रॉंग होल्ड मानखटाव मतदारसंघावर होता। जयाभाऊ यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं म्हटलं तर जयकुमार गोरे यांना एकूण 2 बंधू आहेत व जयकुमार स्वतः असे हे तिघे भावंड। जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे व जयाभाऊंच्या मातोश्री कमलताई गोरे यांचा नेहमीच जयाभाऊंना खंबीर असा पाठिंबा मिळाला। याचप्रमाणे जयकुमार गोरे यांना त्यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे यांची सुद्धा खंबीर साथ अगदी सुरुवातीच्या काळापासूनच मिळाली। जयकुमार गोरे यांनी गेले 15 ते 20 वर्ष झालं मानखटाव तालुक्यामध्ये मजबूत अशी पकड निर्माण केली। यामध्ये अंकुश भाऊ गोरे यांचा सिंहाचा वाटा आहे। त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या इलेक्शन मध्ये जयकुमार गोरे व शेखरभाऊ गोरे या बंधूंनी मान तालुक्यामध्ये आपली जादू दाखवत जयकुमार गोरे यांना तब्बल 50,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आणले। जयकुमार गोरे यांनी जेव्हा मानखटाव तालुक्याच्या राजकारणामध्ये एंट्री केली तेव्हा तत्कालीन आमदार सदाशिवराव तात्या पोळ यांची मतदारसंघामध्ये जोरदार पकड होती। अशा बलाढ्य उमेदवाराच्या विरोधात जयाभाऊंनी निवडणूक लढवली आणि आमदारकीला निवडणूक जिंकले सुद्धा। आपल्या भावांच्या याचप्रमाणे मित्रमंडळींच्या खंबीर साथीच्या जीवावर मानखटाव तालुक्यामध्ये आमदार म्हणून जयकुमार गोरे निवडून आले। आमदार होण्यापूर्वी त्यांनी तत्कालीन जिल्हा परिषद निवडणूक सुद्धा लढवली होती आणि ती सहजरित्या जिंकली सुद्धा होती। जयकुमार गोरे यांच्या संघर्षामध्ये जेवढा वाटा त्यांच्या भावांचा तेवढाच वाटा जयकुमार गोरे यांच्या पत्नीचा सुद्धा आहे। पत्नीची म्हणजेच सोनियाताई गोरे यांची सुद्धा त्यांना अगदी खंबीर साथ मिळाली। सुरुवातीच्या काळात जयकुमार गोरे भाऊ यांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा मोलाची साथ लाभली आणि मग जयकुमार गोरे यांनी तालुक्याच्या विकासाचा झंझावात कायम ठेवला। मुख्यतः दुष्काळाचा प्रश्न असलेल्या मानखटाव तालुक्यामध्ये पाणी आणलं तरच आपण निवडणूक लढवू अशी भूमिका घेत जयकुमार गोरे यांनी तालुक्यामधले विविध पाणी प्रश्न याचप्रमाणे तालुक्यात विविध पाणी योजना आणण्यास सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात प्रत्येक गावात जयकुमार गोरे यांनी बंधारे बांधले। बंधारे बांधून मग त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठप व्हायला चालू झाले। हाच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला आणि मग जयकुमार गोरे यांची एक विशेष ओळख निर्माण झाली। हे सर्व पाहता जयकुमार गोरे यांना 2014च्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबा यांनी काँग्रेसकडून तिकीट मिळवून दिलं आणि जयकुमार गोरे 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार म्हणून निवडून आले। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर टेंबू योजना,
उरमोडी योजना, याचप्रमाणे आत्ता चालू असलेली जिहे गटापूर योजना अशा विविध पाणी योजना जयकुमार गोरे यांनी तालुक्यामध्ये राबवल्या। तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटवण्याचा संकल्प करत जनतेची भरपूर प्रमाणात सेवा केली। अगदी संकटाच्या काळात जनतेला लाभलेला हा आमदार तालुक्याचा 100% दुष्काळ दूर करणार याची खात्री आता मानखटावच्या जनतेमध्ये निर्माण झाली। मग याच विश्वासातून जयकुमार गोरे यांना आता यावेळी चौथ्यांदा आमदार म्हणून मानखटाव तालुक्याने निवडून दिले। रामराजे नाईक निंबाळकर याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना खांद्यावर घेत जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातून कडवा असा विरोध दिलाय। या जोरावर आत्ताच नुकत्या झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणण्यात जयकुमार गोरे यांनी अगदी महत्त्वाची भूमिका बजावली। तालुक्यामध्ये केलेली प्रचंड विकास कामे, याचप्रमाणे जिल्ह्याच्या भाजपा राजकारणामध्ये केलेली संघटनेची विविध कामे व पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ही म्हण ज्यांनी पुसून काढली त्या जयकुमार गोरे भाऊ यांनी दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली। प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी व संघटन कौशल्य याच्या जीवावर अगदी सर्वसामान्य घरातून आलेल्या युवकाने आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेणं ही मानखटाव याचप्रमाणे संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या अभिमानाची गोष्ट म्हणून सर्व सातारा जिल्हा जयकुमार गोरे यांच्याकडे पाहतोय व तालुका त्याचप्रमाणे जिल्हा या सर्व जिल्ह्यातून जयकुमार गोरे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय।